श्रोते हो नमस्कार. मी सौ वर्षाराणी बलवंत अभ्यंकर, सदस्य कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण. माझं पुस्तक आहे एक हुताकारवर, लेखिका वीणा गवाणकर, प्रकाशन राजहंस, प्रकार अनुवाद. पृष्ठ क्रमांक 64-65. शुभारंभ. 1894 साली जॉर्जला आयोवा टेस्ट कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी मिळाली. हा पदवीदान समारंभ म्हणजे आजपर्यंत घेतलेल्या अविश्रांत मेहनतीची जणू पावतीच. या समारंभासाठी लिस्टन आणि श्रीमती बर्ड आणि त्याच्या काही सिम्पसनमधील मित्रांनी त्याचं कौतुक म्हणून खास भेट व पुष्पगुच्छ पाठवलं होतं. आपल्या जुन्या मित्रांच्या कौतुकाने जॉर्ज गलबलून गेला. आपल्या यशाचं कौतुक करण्यासाठी या जगाच्या पाठीवर कोणीतरी आहे या अनुभवाने त्याला कोण आनंद झाला. त्या पुष्पगुच्छातून एक छोटस सुंदर फुल निवडून त्याने ते आपल्या कोटावर लावलं. या सुखद अनुभवाची हृदय जाणीवीची आठवण म्हणून आपल्या पुढील आयुष्यात जॉर्जने त्या फुलाची जागा कधीच रिकामी ठेवली नाही. कसलं ना कसलं नाजूकसं सुंदरसं फूल त्यांच्या कोटावर विराजमान झालेलंच असे. स्नेहभावाला दाद द्यावी तर ती जॉर्जनेच, प्रेमभावनेचा आदर करावा तोही जॉर्जनेच. मधल्या काळात त्याने बरीच घोडदौड केली. आयोवातील एक बुद्धिमान मुलगा म्हणून तो ओळखला जात होता. युनायटेड स्टेट्स ऑफिसर रिझर्व्ह मधला पहिला निग्रो हुद्देदार बनण्याचा मानही त्यानेच पटकावला होता. पदवीदान समारंभाच्या वेळी पदवी ग्रहण करण्यासाठी जेव्हा तो व्यासपीठावर चढला तेव्हा त्याच्या चाहत्या मित्रांनीच नव्हे तर त्याच्या पालकानेही टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं अभिनंदन केलं. अभिनंदनाच्या या अभूतपूर्व वर्षावाने जॉर्जचं मन अनुभूत भावनेनं उचंबळून आलं. समारंभ संपल्यावर तो भारावलेल्या अवस्थेतच आपल्या खोलीवर परतला. दार ओढून घेतलं. आपल्या आईच्या त्या पवित्र स्मारकासमोर चरख्यासमोर तो गुडघे टेकून बसला. आपल्या ह्या उज्ज्वल यशाचं कौतुक करण्यासाठी आईचा हात पाठीवरून फिरायला हवा होता. अनंततेशयानं अवघ्राण करायला आईच हवी होती. त्याचं अखंड पोरकेपण त्याला फार तीव्रतेने जाणवलं. कुठे असेल ती आई? आईच्या आठवणीने व्याकुळ झालेला जॉर्ज कितीतरी वेळ तसाच बसून होता. बाहेर चांगलंच अंधारून आलं होतं, पण त्याचं त्याला मुळी भानच नव्हतं. प्राचार्य विल्सन त्याला शोधत आले. हलकेच त्यांनी दार ढकललं. ते थबक. अंधाऱ्या खोलीत जॉर्ज नेमका कुठे असणार याचा त्यांना अंदाज आला. त्याच्या भावना ते पूर्णपणे जाणून होते. त्याने हलकेच त्याला आपली आल्याची जाग दिली. काचेची वरणी पेटून घेऊन जॉर्ज दाराशी आला. त्याला ते म्हणाले, चल, एकटाच काय बसलास? माझ्या पत्नीने तुला जेवायला बोलवलंय आणि तुला एक बातमी कळली का? कॉलेजच्या विज्ञान शाखेने तुला सभासद म्हणून स्वीकारलंय. जॉर्जच्या थरथरत्या हातातून चिमणी निसटून खाली पडली, फुटली. त्याच्या मानसिक अवस्थेची कल्पना करणं विल्यम साहेबांना अवघड नव्हतं. त्यांचाही कंठ दाटून म्हणाले, पडू दे, त्याचं काय एवढं वाटून घेतोस? तुम्ही काय म्हणत होतात आता मला? अरे खरंच रे बाबा, खरंच. आजपासून तुझी नियुक्ती झाली आहे. तू आता वनस्पती शास्त्र शिकवणार आणि त्या तुझ्या लाडक्या उद्यानाचाही ताबा तुलाच घ्यावा लागणार. त्याचा त्याच्या स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना. काळ्याचं काय, पण गोऱ्या विद्यार्थ्यालाही अपूर्वाई वाटावी अशीच घटना. आयोवा कॉलेजात शिकवायला नेमणूक होणं ही केवढी मानाची गोष्ट. क्षितिज खूप विस्तारलं गेलंय. सारी धरणी परमेश्वराची. तिला ढुंडाळायचं तर आता क्षितिजा पलीकडे झेप घ्यायलाच हवी. प्राचार्य वॉलेस याच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं संशोधन सुरू झालं. कृषीशास्त्रात हो घातलेल्या क्रांतिकारी प्रयोगांची नांदीच होती ती. वनस्पती, जमीन आणि मानव यांच्या परस्पर संबंधांची सुरेख सायुज्यता सांधली जाणार होती. प्राचार्य वॉलेस आपल्या विलक्षण बुद्धिमान लाडक्या विद्यार्थ्याला नेहमी एक इशारा देत असत. जोपर्यंत जमिनीचा वरचा थर सुरक्षित आहे तोपर्यंतच देशाचं भवितव्य सुरक्षित आहे. जमिनीवरचा हा थर टिकवण्यासाठी नव्हे तो अधिकाधिक सुपीक व सकस बनवण्यासाठी
या अजोड गुरुशिष्याची धडपड कायम चालू होती. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जॉर्जने मायकॉलॉजी म्हणजेच कवचशास्त्र हा विषय निवडला. मायकॉलॉजीच्या अभ्यासासाठी त्याने वनस्पतीचे सुमारे 20,000 नमुने गोळा केले. त्याच्या या विषयावरील दांडग्या अभ्यासाने त्याचा लौकिक वाढला. शास्त्रीय संशोधन पत्रिका त्याचा या क्षेत्रातील अधिकार मानू लागल्या. बागायती, अळंबीची वाढ इत्यादी विषयांवर व्याख्यान देण्यासाठी तो आता गावोगावी फिरू लागला. या व्याख्यानातून तो शेतकऱ्यांना वनस्पतींवरील संभाव्य रोग व प्रतिबंधक उपाय याची जाणीव देऊ लागला. डायमंड ग्रो मधला छोटा तोत्रा निग्रोपोर साऱ्या शेतकरी बांधवांना आता आपल्या ज्ञानाचा लाभ देऊ लागला. 1896 साली जॉर्जने ॲग्रिकल्चर अँड बॅक्टेरियल बॉटनी या विषयाची उच्च पदवी म्हणजेच MS संपादन केली. खरंच प्रत्येक संधी ही आव्हान म्हणून स्वीकारून त्याचं सोनं करण्यासाठीची सतत धडपड, प्रचंड इच्छाशक्ती, जीव तोड मेहनत, प्रामाणिकपणा, कुतूहल, नाविन्याचा ध्यास, चिकाटी, नम्रपणा, सतत नवीन काहीतरी शिकण्याची त्यांची धडपड, त्यांच्या ह्या अंगभूत गुणांसोबतच आयुष्यभर कोणत्याही पदाचा, पैशाचा, प्रसिद्धीचा हव्यास न करता कार्य करत राहण्याची त्यांची प्रामाणिक वृत्ती, त्यामुळेच आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या एका महानायकांमध्ये समावेश होतो. आणि म्हणूनच मला हे कार्व्हर आणि हे पुस्तक दोन्ही आवडले. तुम्हीही वाचावं ही नम्र विनंती. धन्यवाद.